दिवाळीमध्ये दिवे लावलेल्या पणत्यांचा उपयोग असा काही होऊ शकतो असा विश्वासच बसत नाही। आता ह्या पणत्या ज्या आहे आता यात तेलकट झालेल्या आहे कारण याच्यात 5-6 दिवस असे दिवे लावलेले आहे। आता याच्यातील सगळ्या वाती ज्या आहेत त्या सगळ्यात आधी काढून घेतलेल्या आहे। आता या वाती ज्या आहेत त्या वाती कुठंही म्हणजे अशा पायंदळी पडतील अशा टाकून न देता त्या एका झाडाखाली म्हणजे त्याला मुंग्या खातील असं एखाद्या झाडाखाली या वाती ज्या आहे शिल्लक असलेल्या त्या ठेवून दिलेल्या आहे। आता या ज्या बाकीच्या वाती काढलेल्या पणत्या आहेत तेलकट त्या पणत्या एका भांड्यामध्ये म्हणजे पणत्या बुडतील असं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं, त्यामध्ये कपडे धुण्याचा थोडासा असा पावडर टाकलेला आहे आणि पाण्याला उकळी आणून दिलेली आहे। आता हे पणत्या ज्या आहे त्याच्यातलं जे तेलकटपणा तो निघून गेलेला आहे या पाणी। आता पणत्या थोड्या वेळ असंच या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या आणि थोडंसं पाणी कोमट झालं तर पणत्या काढलेल्या आहे आणि काही पणत्या एकदम ज्या पद्धतीने नवीन आणतो त्याच पद्धतीने झालेल्या आहे। आता अशा ज्या पणत्या आहे म्हणजे एकदम नवीन पणत्या जे दिसत आहे त्या बाजूला काढल्या आणि या ज्या पणत्या आहे त्याचा उपयोग आपल्याला म्हणजे नवीनच दिसत आहे म्हणजे पुढच्या दिवाळीलाही त्याचा उपयोग होईल म्हणून मी त्या पणत्या तशा ज्या नव्या पणत्या दिसत आहे सगळ्या काळ्या त्या बाजूला काळ्या म्हणजे काळं जे झालेलं आहे ते निघाल्या किंवा कुठेही फुटलेल्या तुटल्या नाही अशा पणत्या काढून ठेवलेल्या आहे साईडला। आणि ज्या थोड्याशा काळ्या आणि थोड्याशा अशा तेल गळतं त्या पणत्यांमधून त्या पणत्या मी या पद्धतीने किसणी घेतली। आता किसणीने किसल्यामुळे किसणीला जी बोदाड झालेली असते तीही पटकन असं काही किसलं का पटकन किसल्या जाईल या पद्धतीने पणती किसल्यामुळे आता निम्म्याच्या थोडीशी कमी अशी पणती किसून घेतलेली आहे। आता याचा उपयोग इतका चांगला होतो। आता ते किसलेल्या पणतीत म्हणजे जी पणतीची जी माती आहे त्यामध्ये 1 चमचा सोडा, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा लिंबूसत्व आणि अजून 1-2 साहित्य टाकायचं आहे की ज्यामुळे पितांबरीपेक्षाही छान अशी पावडर अशा पावडरमुळे की सगळे भांडे कोणत्याही कुठलेही तांबे पितळाचे असो किंवा स्टीलचे ते एकदम चकाचक कमी मेहनतीत फक्त ही पावडर चोळल्यामुळे निघणार आहे। आता यामध्ये मी लिंबूसत्व, मीठ, सोडा आणि कपडे धुण्याचा पावडर आणि याची क्वांटिटी वाढण्यासाठी मी 2 चमचे गव्हाचं पीठ टाकलं। आता हे सगळं मिक्स केलं आणि एक अशी खोलगट मोठी पणती पाहिली त्यामध्ये ही जी पितांबरीची पावडर केलेली आहे ती अशी दाबून यामध्ये ठेवलेली आहे। या पद्धतीने दाबून ठेवली। आता एवढ्याशा पावडरमध्ये आपले किती भांडे घासणे होतील तेही आपण बघू आणि एकदम चकाचक पितांबरी पेक्षाही पटकन आणि झटपट कमी मेहनतीत हे भांडे निघतील। आता हे काही तांबे पितळाचे देवाचे भांडे घेतलेले आहे ते खूपच काळे असे झाले। दिवा घेतलेला आहे तोही तेलकट झालेला आहे। आता फक्त भांडे घासायचा जे स्पंज आहे म्हणजे आपण जे देवाचे भांडे घासतो तोच असा स्पंज घेतला, त्याला थोडी अशी पावडर लावली आणि फक्त हलक्याशा हाताने चोळून घेतलं। ते एकदम सोन्यापेक्षाही जास्त चमक या गडव्याला आलेली आहे। फक्त अलगद हाताने चोळून घेतलेला आहे आणि लगेच धुवूनही दाखवत आहे। एकदम मस्त अशी चमक आलेली आहे आणि याला पुन्हा भांड्याच्या घासणीने घासून घेतलं की एकदम छान। आता हा दिवाही तेलकट आणि काळा झालेला होता तोही एकदम झटपट असा निघालेला आहे। याच पद्धतीने पाणी न घालता पावडर बनवून ठेवली की पितांबरी कधीच आणावा लागणार नाही। आता ज्या ठिकाणी स्पंज लागल्या जात नाही भांड्याला त्या ठिकाणी असं बोटाने मी घासून घेतलेलं आहे। आता सगळे भांडे याच पद्धतीने घासून घेऊ। आता अजून एक गडवा घेतलेला आहे, थोडीशी फक्त पावडर आतमध्ये गेली होती गडव्याच्या आतमध्ये तेही एकदम चकाचक असा झालं आणि मी थोडीशी पुन्हा बोटांना पावडर घेतली आणि बोटाने छान असं जिथं थोडाफार डाग आहे ते घासलं तर एकदम चकाचक असं घासणीनेही साबणीनेही घासावं लागलं नाही एवढा छान हा गडवा निघालेला आहे।
अशा पद्धतीने आता जे देवाचा घंगाळा आहे तेही याच पद्धतीने घासून काढलेलं आहे. फक्त लावता क्षणी लगेच भांडे चकाचक असे निघालेले आहे. तांब्याचं जे घंगाळ आहे तेही एकदम छान निघालं. आता हे जेवणाचे काही भांडे होते आणि पावडरही खूप असा शिल्लक होता. मग तेही भांडे घासून पाहिले तर तेही एकदम चकाचक असे यांनी पंतीने निघालेले आहे. सगळेच भांडे मी या पद्धतीने घासून घेतले. आणि काही मिनिटात झटपट असे हे भांडे घासून झालेले आहे. प्लेट एक धुवून पाहिली. आता हा तवा खूपच असा काळा झालेला आहे, पण तोही याचा काळपटपणा जो आहे तोही अगदी झटपट निघन. आता या पंतीने या पद्धतीने तवा घासलेला आहे. जी शिल्लक निम्मी पंती होती त्यानेच हा तवा घासलेला आहे. आता तवा तापून आणि मग घासला असता तर आणखीनच छान निघाला असता. आता ही तेलकट कढाई तेलकट तळल्यामुळे दिवाळीचं तळण तळल्यामुळे तेलकट जी कढाई होती तेही भांडे अशा या पावडरनी एकदम चकाचक असे निघतात. आता त्याच पावडरनी हाताला काळापणा लागलेला आहे कढईचा, म्हणजे एवढे झटपट असे तेलकट काळे झालेले भांडे निघालेले आहे. अशा पद्धतीने सगळे भांडे घासून झालेले आहे निम्म्या एवढ्याशा पावडरमध्ये.